अनेक कांबळा बैठकीच्या निमित्तानं आलेले सर्व ग्रामस्थ, सर्व जथेकरी मंडळी आणि जी आपल्या या कांबळ्यावरून कार्य करणारी जी विशेष मंडळी आहेत ते सर्वजण यांचं या ठिकाणी आलेले आहेत. त्या सर्वांचं प्रथमतः ग्रामस्थ आणि मुक्ताबाई काळवा देवस्थानच्या वतीने या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो. आजपासून आपल्या कांबळ्याला त्या ठिकाणी सुरुवात होते आणि हा कांबळा आपला सालाबादप्रमाणे या ठिकाणी जथ्याची वर्गणी जमा करण्याकरिता किंवा गावाची जी काय वर्गणी आहे आपण ठरवलेली त्या पद्धतीने त्या ठिकाणी जमा होते आणि त्या जमेचं जे काय आपला एकंदर स्वरूप आहे यात्रेचं ते या ठिकाणी ठरवलं जातं साहेब. आणि याच्यामधून अतिशय चांगल्या पद्धतीने हा यात्रा उत्सव नारायणगावच्या उत्तर पुणे जिल्ह्यामधला सर्वात मोठा यात्रा उत्सव या ठिकाणी साजरा होतोय आणि कोणताही जवळजवळ लाखोच्या संख्येने दारूच्या दिवशी त्या ठिकाणी लोक या दारू पाहायला येतात, तमाशा पाहायला येतात आणि तमाशा पंढरी म्हणून नारायणगाव हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर भारतामध्ये त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे. आपली यात्रा जी चालू होते ती आजपासून तर आगाम्याच्या दिवसापर्यंत आणि तसं पाहिलं तर यात्रा 13 तारखेला आपली चालू होते आणि 13 तारखेपासून तर 20 एप्रिल अशा दरम्यानची यात्रेचा जो आपला कार्यक्रम आहे तो त्या ठिकाणी होतोय. आणि पहिल्या 13 तारखेला आपला सालाबादप्रमाणे जे तमाशे आहेत तेच तमाशे आहेत, फक्त 14 तारखेचा तमाशा अंजली नाशिककर ही काही कारणास्तव त्यांचा फड बंद झालेला आहे. त्या ठिकाणी आपण अतिशय चांगला लोकनाट्याचा तमाशा आनंद लोकनाट्य म्हणून महाजनांचा आहे, अतिशय सुंदर आणि चांगला तमाशा त्या ठिकाणी आपण ठेवलेला आहे. तेवढाच एक बदल आहे, शोभेचं दारूकाम आहे आपलं 13 तारखेला. 14 तारखेला आनंद लोकनाट्याचा तमाशा आहे. 15 एप्रिलला आपला शोभेचं दारूकाम आहे आणि 16 एप्रिलला आखाड्याचा जंगी आखाडा आहे. अशा पद्धतीचा आपला जो 13, 14, 15 आणि 16 या 4 दिवसाचा यात्रेचा मेन उत्सवाचा कार्यक्रम आहे. पण तमाशाचे जे काय फड आहेत ते आपले 20 तारखेपर्यंत त्या ठिकाणी चालणार आहेत. जे काही लोकनाट्याचं आपले कार्यक्रमाची कमिटी जी आहे ती मागच्या वर्षीप्रमाणेच आहे भाऊसाहेब, त्याच्यात कोणताही बदल आपण केलेला नाही. आणि जी काही मंडळं आहेत जान पथकं किंवा लेझी मंडळं त्यांची जी नावं आहेत ती त्याचप्रमाणे आहेत आणि जागा सौजन्य ज्यांचं या ठिकाणी मिळाले त्यांची नावे या ठिकाणी निर्देशित केलेली आहे. अशा पद्धतीने याच्यामध्ये तमाशा कमिटी आणि जी काही वाद्य मंडळी आहेत याच्यामध्ये नवीन वाद्य करणारी जी काही मंडळी कोणी समाविष्ट होऊ पाहत असतील त्यांनी कृपया आपली नावं या ठिकाणी द्यायची आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्यांना त्या जे काही मीटिंग होईल त्या मीटिंगप्रमाणे त्यांचा नंबर त्या ठिकाणी लागतो आणि मग त्यांना तिथं वेळ दिली जातो. अशा पद्धतीचा साहेब या ठिकाणी कार्यक्रम होतोय. शोभेचं दारूक्रम देखील उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये नारायणगावच्या माध्यमातून होतंय आणि तमाशा देखील अतिशय चांगल्या पद्धतीने 8 तमाशे असतात, विनामूल्य तमाशे करतात. या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचं त्या ठिकाणी अनुदान किंवा पैसे आमच्याकडून घेत नाहीत, पण आम्हीच यात्रा कमिटी म्हणून त्यांना फुलना फुलाची पाकळी म्हणून एक अनुदान देतोय 50,000 रुपयाचं. यापेक्षा वेगळं आपलं काही यावर्षी नाही. जी जथ्याची वर्गणी आहे ती मागच्या वर्षीप्रमाणे 600 रुपये ठरलेली आहे, तीच चालू राहणार आहे. त्याच्यात कोणताही बदल आपण केलेला नाही आहे. ज्या कमिट्या जशा पद्धतीने काम करतात वर्गणीच्या किंवा यात्रा कमिटीच्या माध्यमातून जे जागा वाटपाचं काम आहे ज्या कमिट्या आहेत त्याच पद्धतीने ते कामं करणार आहेत. याच्यामध्ये काही इच्छुक बदल असेल हा अशा पद्धतीने सगळा कार्यक्रम होत असताना या ठिकाणी PSI सपांगे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचे यात्रा कमिटीच्या वतीने मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो, अभिनंदन करतो. मागच्या वर्षीप्रमाणे 2-3 वर्ष काम करणारे शेलार साहेब मला वाटतं आपल्याबरोबर या ठिकाणी आहेत. त्याच्यामुळे आपल्याला या संदर्भामधले किंवा आढाव्याच्या माध्यमातून कोणताही त्याच्यामध्ये अडचण येणार नाही असं मला वाटतं. पण दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे साहेब की आपल्या नियमाने कायद्याच्या नुसार किंवा कलेक्टर असलेल्या अनुषंगाने त्यांनी दिलेल्या नियमानुसार आपला यात्रेचा जो काही हा जो कार्यकाळ आहे तो संध्याकाळी 7 नंतर या ठिकाणी यात्रा चालू होते. दिवसभर काही कुठं अजिबात काही नसतं आणि 7 नंतर चाललेली यात्रा रात्री 12-1 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत चालते. तर या माध्यमातून दरवर्षी आपल्याला यात्रेच्या माध्यमातून दरवर्षी आपल्याला एक या ठिकाणी उत्सव दिला जातो. जवळजवळ
जवळजवळ जे पूजा अर्चेचे कार्यक्रम आहेत तेच बराच काळ चालतात आणि त्यानंतर तमाशाचे फड त्या ठिकाणी चालू होतात. तर कमीत कमी 2 वाजेपर्यंत आपल्याला नेहमीचा जो काही यात्रेचा पिरियड आहे संध्याकाळचा तो या ठिकाणी अबाधित राहावा आणि तोही मिळावा अशी विनंती आपल्या ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी करतोय. आणि आपलाही सत्कार ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी बाबू पाटे आणि एकनाथ शेटे यांना मी विनंती करतो की साहेब आपण यांचा सन्मान आणि सत्कार करायचा. सत्कार करून द्या का राई मुक्ताई